करा ना नोकर भरती नवीन. तुमच्या काय खिशातले पैसे देता का? बापदाद्याची संपत्ती तुम्ही त्या तरुण पोरांच्या नोकर भरतीमध्ये खर्च करणार आहे. सर्वसामान्याची पोरं साहेब कधी होणार? शेतकऱ्याच्या घरात साहेबाचं पाऊल कधी त्या ठिकाणी ठेवलं जाणार? महाराष्ट्र सरकारला, फडणवीस सरकारला तरुणांच्या भवितव्याचं देणं घेणं नाही. त्यांना चुकीचे निर्णय याच्यात नोकर भरती करायची नाही म्हणून हे शोधलेली पळवाट की म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या हातात सुद्धा आता प्रशासकीय चाव्या असतील. कारण कशासाठी? त्यांच्याकडे अनुभव आहे. तरुण पोरांना त्यांच्या रोजगारांचं काय किंवा शेतकऱ्याच्या पोटी साहेबाचा जन्म कधी होणार? म्हाताऱ्याच्या हातात सत्ता तशी ठेवली तर तरुणांचं कल्याण होणार नाही, म्हाताऱ्यांचं कल्याण. सरकार किती निर्दयी असतं बघा. इथं तरुण पोरांना नोकऱ्या नाहीत, पोरांच्या हातात डिग्री आहेत परंतु हाताला काम नाही. तरुण पोरं सरकारी नोकऱ्या आज जाहिरात निघेल, उद्या जाहिरात निघेल. प्रत्येक सरकारकडे मागणी करतंय, प्रत्येक सरकार निवडणुकीमध्ये आश्वासन देतंय परंतु सरकारी नोकरी भरती केली जात नाही. उलट जे 58व्या वर्षी रिटायर होणार आहेत, जे क्लास 1 आणि क्लास 2 आहेत त्यांना मात्र वयाच्या 70व्या वर्षापर्यंत रिटायर झाल्यानंतर सुद्धा कंत्राटी पद्धतीनं त्यांना सेवा देता येणार. तरुणांनी काय करायचं? भारे बांधत फिरायचं का? का शेतात काम करायचं का? स्वतःसाठीच खड्डे खांदून ठेवायचे? काय सरकारचं धोरण? सरकार इतकं निर्दयी असू शकतं? कृषी विभाग घ्या, पीडब्ल्यूडी घ्या, इरिगेशन घ्या, महसूल घ्या, आरोग्य विभाग घ्या, शिक्षण विभाग घ्या, वन विभाग घ्या, कुठलं डिपार्टमेंट असं नाही. लाखो पदं रिक्त आहे. पोलिसांमध्ये, मिलिटरीमध्ये किती पदं भरती आहे? फक्त भरती करू म्हणतात, भरती केली जात नाही. PSIच्या जागा काढतात, यांच्यातलाच एक जण कोणतरी विरोधात घालवतात, परत बोंब. तसा स्टे येतो, आरक्षणाचा तसाच बट्ट्याबोळ सुरू आहे. अरे तरुण पोरांच्या भविष्यासाठी बघता, त्यांचा विचार करता की नाही? आता जे रिटायर होणार आहे, एकतर सरकारी कर्मचारी म्हणतात 58चं 60 करा, म्हणजे जी आता सेवानिवृत्तीची किंवा रिटायरमेंटची 58ची मर्यादा आहे ती 2 वर्ष वाढवा, असं कर्मचारी म्हणतात पदावर बसून. ज्यांच्या हातालाच काम नाही त्या तरुणांना ठेवा ना कामाला, काढा ना नोकर भरती. आणि जर समजा तुम्हाला भरती करायचंच नसेल, हे डंगरे डुंगरे आयुष्यभर यांनी खाल्लेलंच असतं ना, त्याच्यापेक्षा ते तरुण पोरांना घ्या कंत्राटी, बघतील ते त्यांचं काय. मी तर म्हणतो कायमस्वरूपी त्यांच्यासाठी नोकर भरती करा ना. सरकार आहे की म्हणजे हे कोण लोक आहेत सत्तेमध्ये इतके वाईट, कपटी मनाचे आणि उलट्या काळजाचे कसे काय? सरकार उलट्या काळजाचं आहे. तरुणांचं भलं दिसत नाही, तरुणींचं भविष्य दिसत नाही. नोकरीची वाट बघत बघत पोरींचे कधी लग्न होऊन जातात, कधी संसाराची त्यांच्यावर जबाबदारी पडते कळत सुद्धा नाही. पोरं तर नोकरीसाठी इतके वनवन भांडतात किंवा फिरतात किंवा संघर्ष करतात, शेवटी त्यांची सुद्धा सगळी शक्ती वाया जाते. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, सध्याच्या फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारने जो निर्दयी आणि दुर्दैवी निर्णय घेतलाय त्याचा निषेध करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय आणि त्याची पोलखोल करण्यासाठी कशा पद्धतीनं सरकारनं निर्णय घेतलाय, तरुणांच्या भविष्याचं काय आणि कशी तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी होणार आहे, या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्या जवळच्या लोकांसाठी, तुमच्यासाठी, आपल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.
नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यांनाही सांगा, कारण विषय गंभीर असतात, आपण त्याच्यावर चर्चा करतो. मित्रांनो, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात एक निर्णय घेतला, जो निर्णय तरुणांच्या भवितव्याची राखरांगोळी करणार आहे. आणि जे रिटायर झालेले आहेत, जे रिटायर होणार आहेत आणि जे अजूनही चालू फिरू शकतात, म्हणजे या राज्याचा कारभार परत म्हाताऱ्या कोताऱ्यांच्याच हातात द्यायचा. मग कशाला देशाच्या प्रधानमंत्री किंवा कुठल्याही प्रमुख पदावर सरकारनंच काढलंय 70च्या आतल्यांना पदावर, नंतर नाही. मोदी साहेबांना सुद्धा तो लागू पडतो, पण त्यांनीच काढला असल्यामुळे त्यांना तिथं समजा बाय देतील. त्यांना 75 झाली तरी ते त्या पदावर राहतील, पक्षाचं काम करतील. मला त्या विषयात जायचंच नाही. मी फक्त उदाहरण याच्यासाठी दिलं की म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या हातात सुद्धा आता प्रशासकीय चाव्या असतील. कारण कशासाठी? त्यांच्याकडे अनुभव आहे. तरुण पोरांना त्यांच्या रोजगारांचं काय, भविष्यासाठी त्यांनी काय तरतूद करायची का नाही? आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवलेलं असतं, शहरात शिकायला पाठवलेलं असतं, चांगले चांगले कोर्सेस लावलेले असतात, ट्युशन पासून सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खर्च करायच्या. आणि नोकरीच्या किंवा अजून चांगल्या संधी त्यांना मिळणार असतील तर ते वंचित राहणार त्याच्यापासून. सर्वसामान्याची पोरं साहेब कधी होणार? शेतकऱ्याच्या घरात साहेबाचं पाऊल कधी त्या ठिकाणी ठेवलं जाणार? किंवा शेतकऱ्याच्या पोटी साहेबाचा जन्म कधी होणार? म्हाताऱ्याच्या हातात सत्ता तशी ठेवली तर तरुणांचं कल्याण होणार नाही, म्हाताऱ्यांचं कल्याण होईल. बर, रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते, जो काही त्यांनी सेव्हिंग त्यांचं केलेलं असतं, इतर जे काही कटिंग झालेली असती ती सगळी रक्कम मिळते. कधी कधी तर सेवा समाप्तीनंतरच त्याची समाप्ती झालेली असते. असंख्य वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. तरी सुद्धा त्यांनाच का? बर, हे क्लास 1 अधिकारी वर्ग अ ब क ड अशा पद्धतीनं मंत्रिमंडळानं निर्णय घेतलाय की ज्यांचं वय 58 ते 70 असेल आणि ज्यांनी अ आणि ब या वर्गवारीत म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 या पदावर ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांचं वय 58 ते 70 असेल, त्यांना प्रति महिना 80,000 रुपये पगार द्यायची आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. वर्षभर यांनी महाराष्ट्राला चुना लावलेला असतो, प्रचंड पैसे कमवलेले असतात, परत त्यांचीच घरं भरायची का 80,000 रुपये पगार देऊन? त्याच्यापेक्षा नवीन पोराला 40,000 रुपयेच पगार द्या ना सुरुवातीला, त्याच पदासाठी घ्या त्याच्याकडून, त्याची क्वालिटी तपासा, करा ना नोकर भरती नवीन. तुमच्या काय खिशातले पैसे देता का? बापजाद्याची संपत्ती तुम्ही त्या तरुण पोरांच्या नोकर भरतीमध्ये खर्च करणार आहे? म्हणजे पुढारी स्वतःचे पैसे खर्च करणार आहेत का? नाही, शासनाचा पैसा आहे. रेव्हेन्यू तेवढा वसूल पण करताय ना. बिघडलं कुठं? महाराष्ट्र सरकारला, फडणवीस सरकारला तरुणांच्या भवितव्याचं देणं घेणं नाही. त्यांना चुकीचे निर्णय, याच्यात नोकर भरती करायची नाही म्हणून हे शोधलेली पळवाट आहे. याच्यात सगळ्यात वाईट काय? अ आणि ब ला नोकरी मिळणार म्हणजे त्या वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांना काम मिळणार, त्यांना 80,000 पर्यंत पगार मिळणार. क आणि ड वाले जे आहेत, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी, यांचं खरंच तसंही त्यांना कमीच लेखलं जातं. त्यांना कुठंही नोकरी मिळणार नाही, त्यांना पदावर संधी नाही. म्हणजे 60 वय जज झालेलं आहे, म्हणजे 58 धराच तुम्ही, त्यांना परत 10 वर्षाचं एक्सटेन्शन जर समजा दिलं तर इकडे तरुण पोरगा नोकरी शोधण्यासाठी जो धडपड करतोय तो असाच यशबार होईल, तरी ते पद रिक्त राहणार नाही. भले हे सगळे रिटायर कर्मचारी कंत्राटी असले तरी. सरकारच्या मनावर आहे ना, धोरणात्मक निर्णयामध्ये घ्यायचं नोकर भरती त्या त्या विभागाची करायची का नाही. याच्यातून संशय असा निर्माण होतो की महामंडळ आता कंत्राटी पद्धतीनं काढून सगळं खाजगीकरण करून टाकायचं. एसटीचं होतंय, एमएससीबीचं होतंय,
अजून दुसऱ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. तसंच भविष्यात सगळी डिपार्टमेंट सुद्धा जर खाजगीकरण करून टाकलं आणि असाच कंत्राटी हा शब्द लावून कायमस्वरूपी जर बोळवण करत राहिले तर हा किती मोठा लॉस आहे तरुणांचा. म्हणजे इकडे क्वालिटीचं शिक्षण घ्यायचं पण तुमच्या हाताला काम नाही. नोकऱ्या सगळ्यांनाच मिळणार आहेत का? एखाद्या पदासाठी समजा एक 50-75 जागा आहेत. लाखो तरुण आपला म्हणजे नशीब आजमावतात. ते त्या पदावर जाण्यासाठी संघर्ष करतात. क्वालिटी चाळून 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 त्या पदावर लोक घेतात. आता त्यांना संधीच मिळणार नाही, सगळी संधी हुकणार. हा काय तमाशा आहे? नोकर भरतीचा तमाशा सरकारने लावला आणि तरुणांना संधी द्यायची म्हणून बोलायचं, संधी द्यायची नाही. मग निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचं काय? हा मला पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो, माझी ही भूमिका UPSC MPSC करणारे असतील, स्पर्धा परीक्षा देणारे असतील, कुठली तरी क्लास 1 क्लास 2 क्लास 3 पर्यंतची पोस्ट मिळालीच पाहिजे, मिळवलीच पाहिजे, अशा पद्धतीचा संघर्ष करणाऱ्या सगळ्या तरुणांसाठी माझं हे कळकणीचं त्यांच्यासाठी मी बोलतोय. मला सांगा, असं जर सरकार निर्णय घेत असेल, एका बाजूला इकडे PhD धारक, मग सारथी असेल, महाज्योती असेल, वेगळ्या वेगळ्या समाजाची पोरं प्रयत्न करतायत, संशोधन करतायत, अभ्यास करतायत, त्यांना सुद्धा सरकार स्टायपंड देत नाहीये. त्यांची सुद्धा चेष्टा सुरू आहे. म्हणजे ह्या लोकांना हृदय नावाचा प्रकार नाही. आणि दुसऱ्या बाजूला वेगळ्या वेगळ्या म्हणजे SC ST OBC मायनॉरिटीज जे महामंडळात की जो आयोगाचा पैसा खर्च करायला पाहिजे त्या समाजाच्या तरुण पोरांना, तो सुद्धा पैसा फक्त फुकट वाटण्यासाठी वापरला जातोय. हे सगळं प्रचंड दुर्दैवी आहे आणि मला सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा प्रचंड राग आला, संताप वाटला. म्हणून मी सरकारचा निषेध करण्यासाठी आपल्या समोर आलोय. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगाच. पण तुमचं काय मत आहे? सरकारनं सरकारी अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर 58चं 60 हे कदाचित सरकारची मानसिकता असावी, परंतु 58 वरून डायरेक्ट 70 वर जाणं आणि त्यांना 80,000 रुपयापर्यंत क्लास 1 क्लास 2 ना पगारी देणं, त्यांची बोळवण करणं, हे तुम्हाला पटतंय का? हे सरकारला शोभतं का? नियतीला धरून आहे का? आणि तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार नाही का? हे माझे प्रश्न आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या याच्यावर, हे मला विचारायचंय. सरकारने असे दुर्दैवी निर्णय घेऊ नये, अन्यथा हे सरकार तुम्हाला नंतर सत्तेत दिसणार नाही आणि ही माणसं राजकारण करू शकणार नाहीत. असं डिपॉझिट जप्त हेच मतदार राजा म्हणून त्या तरुण पोरं पोरी आणि त्यांचे आईबाप या सरकारच्या अशा चुकीच्या धोरणावर बहिष्कार घालतील असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, पोटाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय. कारण तुम्ही लाईक करणं, तुम्ही कमेंट करणं हे मला मिळणारं बळ आहे आणि तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं, आपली भूमिका लोकांपर्यंत जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला वाटतंय ना बरोबर? नक्की मला सांगा. धन्यवाद.